मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील कलाकार सुद्धा आता लग्न बंधनामध्ये अडकत आहेत. चला तर मग बघूया असे कलाकार कोणते आहेत. आणि काही कलाकारांच्या लग्नाचे विधी चालू सुद्धा झाले आहेत. लाखात एक आमचा दादा मालिकेत झळकलेला अभिनेता शुभम पाटील हा सुद्धा लग्न बंधनात अडकला आहे. जून महिन्यात शुभमने आपल्या गर्लफ्रेंड सोबत संमती पाटील हिच्यासोबत साखरपुडा केला होता. जवळपास 5 महिन्यानंतर आता या दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या सोहळ्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. त्याच्या मित्रमंडळींनी आणि कुटुंबियांनी त्याला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्यात. काही सेलिब्रिटी कलाकारांनी सुद्धा या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. दुसरा कलाकार आहे बिग बॉस मराठी 5 मधील विजेता सूरज चव्हाण. सध्या खूप चर्चेमध्ये आहे. सूरजच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. एक त्याची सहचारिणी येत आहे आणि काही दिवसांमध्येच तो लग्नबंधनातही अडकणार आहे. लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. सूरजच्या बायकोचे मेहंदीचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. या दोघांनी प्री वेडिंग देखील केलं आहे. सूरज चव्हाणचा लग्न सोहळा 29 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याचं हे लग्न पारंपरिक पद्धतीनं पुण्यातील जेजुरी सासवड येथे होणार आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी ही भूमिका साकार करणारी अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे ती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी सून म्हणून जाणार आहे. पूजा ही आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर याच्याबरोबरच लग्न करणार आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांचं केळवण सुद्धा केलं होतं. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधून सगुण हे पात्र साकार करणारी अभिनेत्री पूजा अशोक हिचा मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. तर या सगळ्या जोड्यांना चेरी मोशन्स कडून आणि आपल्या सर्व प्रेक्षकांकडून चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.